ए अक्के, अक्के काय करते तू? काय काय चाललंय तुझं सगळं? तुला दिसत नाही का काही डोळ्याची भूक झाली आहे? ती सटवी माझ्या देवाच्या आयुष्यात गेलीये ना, मग तिची एक पण वस्तू माझ्या घरात राहणार नाही. अक्का थांब ना तू, हे काय नवीन नाटक लावलंय? हे तुझं नाही रे, माझ्या लेकराचं नुकसान झालंय. बघ काय अवस्था करून ठेवली तिनं. हे अक्के अगं काय कर, तू थांब ना. अक्का तू जितकीस ना ते फक्त डॉली वहिनींमुळे. त्यांनी जीवाची पर्वा केली नाही, तुझ्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी एवढ्याशा कपाटात बसून राहिल्या. त्या सगळं विसरलीस तू? बोलला भाऊजी बोलला, आणि मी नव्हते गेले तिच्याकडे मला बरं कर म्हणायला. चल निघ. अक्का थांब ना. ए देवाबाई, आता तरी बाहेर आहे ना रूमच्या. ही अक्का बना काय तमाशा करते. देवाबाई, ए मी तुझ्या देवा भाईला घाबरत नाही, कळलं ना? हे गे अक्का थांब ना. तुझ्या वागण्याचा देवाबाईला अजून त्रास होतोय, कळत नाहीये का तुला? डॉली वहिनी निघून गेल्या ना, त्या फक्त तुझ्यामुळे. म्हणून ही बाईची अशी हालत झाली आहे. बघ जरा त्याच्याकडे. तू आपली पहिलीवाली अक्का राहिली नाही, आपली ती जुनी आई राहिली नाही. तू पुन्हा आता आंधळी झाली आहे सोडाने, बाकी तुला काही दिसत नाहीये. आंधळी नाही मी, बहिरी पण झाली. मला फक्त एकच गोष्ट कळते की ती सटवी माझ्या देवाच्या आयुष्यात गेली. आता बस. का थांब ना तू. ए देवाबाई, अरे आता तरी बाहेर ये ना. ही अक्का बना काय तमाशा करते. अरे तुझ्या आणि डॉली वहिनीच्या प्रेमाची होळी करते. तू बाहेर ये ना. काय चाललंय अक्का, तू थांब ना. काय फॅमिली आहे ना, काय कळत पण नाही. इकडे ही थांबत नाही, तिकडे तो बाहेर येत नाही. झालं सगळं झालं समाधान तुझं? अजून काय जाळायचं बाकी आहे? हा, अजून एक गोष्ट बाकी आहे. ए अक्का काय अक्का, अरे सोड तू सोड. ए देवाबाई, अरे बाहेर ये ना तू. हे बघ अक्काने काय केलंय. देवाबाई, ए अक्का. चाललंय तुझं भेच्या ठिकाणावर आहे? हा, ही गाडी आणि त्या डालीचा ऍक्सिडेंट झाला नसताना तर ती पण ती आपल्या आयुष्यात आलीच नसती. म्हणून या गाडीला मी जाळतेय, कळलं? अक्का थांब, सोड ना. सोड. अक्का ते जाऊ. अक्का थांब ना. हे देवाबाई ये ना बाहेर. ही बघ अक्का कशी वागते, तू ये ना बाहेर. सत्या खाली ये. आपण उतरणार नाही. गाडी पेटवायची तुला, पेटव. गाडी सकट आपल्याला पण पेटवून टाक. सत्या तू खाली ये सांगते मी. हे बघ, दुसरी गाडी पेटवते मी. मी खाली उतरणार नाही. पेटवून टाक ना आपल्याला पण. तुझी मचमच संपून जाईल. तुला पण त्रास नाही, आपल्याला पण नाही. पेटव आपल्याला पण. सत्या खाली ये. आपण खाली उतरणार नाही. देवा, देवा. काय रे ढापड्या, काय रे, कशाला बोलतोय? देवा कुठे? देवा. ए काय काम धंदे नाही का रे? सारखं आपल्या देवा देवा. चल जा घरी. एक कबीर कॉलर, तू जा घरी. तुझा जो काय मेसेज असेल ना तो आपण भाईला देतो, पण तू आता घरी जा. जा. नाही, मी देवाला भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये. हे बघ, देवा त्याच्या खोलीत आहे. त्याला वाटेल तेव्हाच तो बाहेर येतो, कळलं ना? जा, चल घरी जा. मला देवाला भेटायलाच हवं. अरे त्याच्या खोलीत तो आम्हाला येऊ देत नाही. तू मोठा आला शहाणा. हा अक्का,
येऊ दे त्याला. आईच्या गावात आता या कबीर कॉलरने देवाबाईला त्याचा लव राधा हे नाही सांगितलं पाहिजे, नाही तर लय मोठा लोचा होईल. काय रे कबीर, काय झालं तुझ्या थोबड्यावर असं 12 का वाजलं? देवा, तू काहीतरी बेस्ट ऑप्शन सांगणार होतास ना? कशाबद्दल रे? अरे हा, तुझा ते लव्ह मॅटर ना? हा, चल आधी सांगतो तुला. देवा, आपण कुठेतरी बाहेर बसूया का? का रे, आज चल ना. आज तुला काही प्रॉब्लेम आहे का? मला कुठे, तुलाच प्रॉब्लेम आहे. कोणी दुसरं तुझ्या रूम मध्ये आलं तर? ये. देवा, हे सगळं काय आहे? हेच विचारलं तुला ना. जाऊ दे रे आपलं सोड. तुझं बोल, काय प्रॉब्लेम आहे तुला? अरे मला कळतच नाही त्या मुलीचा नेमका प्रॉब्लेम काय आहे. हा, काय झालं? धड होही सांगत नाहीये आणि नाहीही बोलत नाहीये. तू सांगितलेलं ना सगळं करून बघितलं, मग पण काहीच उपयोग नाही. हरलोय रे मी. हे कबीर भावा, अरे काय यार, हा? अरे आपण तुला आपला पोरगा मारला आणि आपला पोरगा ना कधीच हारू शकत नाही. हा, अरे आपण तुला किती वेळा सांगितलं की लाईफ ही अशीच असते. हा, तर लाईफ मध्ये ना रडायचं नाही, लढायचा. हा, अरे पण किती लढायचं? हा, आणि त्याचा जर समोरच्यावर काहीच परिणाम होत नाहीये तर काय फायदा लढून? त्यापेक्षा गिव्हअप केलेलं बरं आहे ना. ए कबीर भावा, अरे काय हे? ते गिव्हअप म्हणजे सोडून द्यायचं ना? हे कबीर, आपल्याला असली सोडून द्यायची सवय नाही. हा, हे बघ, त्या पोरीला तुझ्याबद्दल काय पण वाटत नाही ना? ठीक आहे, आपण तुला ना आपला लास्ट आणि एकदम बेस्ट फंडा सांगतो, तो करायचा. कुठला? विरह, दुरिया. काय? हा, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या आपण समोर असेल ना तर त्याला काय पण वाटत नाही. काय करायचं माहितीये? आपण ना एकदम गायब व्हायचं, त्याच्या समोर यायचाच नाही. हा, अरे इथे समोर असताना काही घडत नाहीये तर असं लांब गेल्यावरती मला इझिली विसरून जाईल. अरे कबीर भावा, हाच तर मेन फंडा आहे ना. अरे आपण समोर असला तर आपली किंमत नसते, पण आपण समजा ना दूर गेलो ना तर मग तो माणूस ना आपल्याला मिस करायला लागतो, आपली जेव्हा आठवण काढायला लागतो रे. आपल्याला लाईफ मध्ये काहीतरी कमी असं त्याला वाटायला लागतं. आपण दूर गेलो ना कि मग त्याला आपली ना खरी किंमत कळते. तो ना आपल्या आठवणीत ना पार येडा होतो रे. मग आपल्याला पण कळतं आपलं प्रेम खरं आहे का खोटं. कबीर, आपल्या हार्ट मध्ये जो माणूस असतो ना त्याच्यावर आपलं खरं प्रेम असेल ना तर तो माणूस आपल्यापासून दूर गेला ना ते प्रेम अजून वाढतं रे. देवा, ही सगळी फिलॉसॉफी ना अशी पिक्चर मध्ये बघायला ठीक वाटते. खऱ्या आयुष्यात ना असं काही घडत नाही. खऱ्या आयुष्यात काय घडतं पाहिजे तुला? इकडे ती दोरी आहे ना, ती खेच जा. देवा, हे सगळं काय आहे? कबीर, अक्काला वाटलं की डॉल्बी आपल्यापासून लांब गेल्या म्हणजे आपण त्यांना विसरलो, आपल्याला त्यांची आठवण येत नाही. कबीर तुला सांगू, डॉल्बी आपल्या समोर होत्या तेव्हा आपण त्यांच्यावर जेवढं प्रेम करायचो ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करायला लागलो आपण डॉल्बी आपल्यापासून लांब गेल्या तेव्हा. आपलं प्रेम ना आता स्ट्रॉंग होत चाललंय. कबीर, आपल्याला वाटायचं की आपण ज्याच्या बरोबर जगतो ना ते महत्वाचं आहे. नाही कबीर, आपण ज्याच्याशिवाय जगू शकत नाही ना ती व्यक्ती जास्त महत्वाची आहे. काय सांगू कबीर, आपल्या अक्काला वाटतं की आपल्याला ना डॉलीबाईची आठवण येत नाही, पण नाही रे, आपल्याला आधी त्यांची आठवण यायची
पण आता खरंच त्याची आठवण येत नाही, कारण आठवण येण्यासाठी ना त्या माणसाला आपल्याला विसरायला लागतं रे. आपण डॉलीबाईंना नाही विसरलो कबीर. त्या डॉलीबाई जोपर्यंत आपल्या हाती येत ना तोपर्यंत आपण त्यांची वाट बघणार. आपण जिंदगीभर त्यांची वाट बघू शकतो. आपलं प्रेम समजा खरं आहे, आपल्या प्रेमामध्ये जर ताकद आहे ना तर त्याला जाऊ द्यायचं. किंवा ते परत आपल्याकडे आलं ना तर ते आपलं खरं प्रेम. हे नाही आलं खरं प्रेम नाही. कबीर एक लक्षात घे, प्रेमाला कधी ना बांधून नाही ठेवायचं. कबीर, या आठवणी असतात ना त्याशा वस्तूंमध्ये नसतात रे. आठवणी ना दिलात असतात, कधीच नाही सर. अक्के, आपण थँक्यू बोलतो तुला. अगं तुझ्यामुळे आपल्याला कळलं की आपलं डॉलीबाईंवर ना किती प्रेम आहे ते. देवा, आय लव्ह यू देवा. आणि आता मला कळलंय तुम्हाला काय सुचवायचा प्रयत्न करतोयस ते. थँक्यू, थँक्यू. शिट, ऍडमिशनची लास्ट डेट तर काल होती. हेलो, जेके कॉलेज दिल्ली. हाय, दिस इज कबीर फ्रॉम मुंबई. मैंने आपके कॉलेज में अप्लाई किया था और मुझे सीट ऑफर भी हुई थी. क्या काम है? 10 बजे कॉल करो. 10 वाजून गेले ना. आओ 10 वाजून गेले, मतलब 10 बज गए ना अभी. अरे 10 बजे बोला तो क्या 10 बजे ही कॉल करोगे? थोड़ी देर बाद फोन करो. मैम प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट मैम. रुको, मैं एडमिशन सेक्शन में ट्रांसफर करती हूँ. हेलो. हाय सर, मैं कबीर बात कर रहा हूँ. हाँ जी बोलिए. हाँ, मैंने आपके कॉलेज में अप्लाई किया था और मुझे सीट ऑफर भी हुई थी, पर कुछ पर्सनल इश्यूज की वजह से मैं एक्सेप्टेंस नहीं दे पाया. ओ कबीर दादा, तो अब तुम्ही इथे बसतात आणि मी तुम्हाला घरभर शोधते. हे घ्या, गरमा गरम पोहे खाऊन घ्या. जरा शांत बस ना, दिल्लीतून फोन आहे. हाँ सॉरी सर. हाँ, माय एप्लीकेशन नंबर इज DM43671. होल्ड ऑन प्लीज. हाँ, करता हूँ मैं होल्ड. दिल्लीला फोन लावलाय हो ग, शांत बस ना. का? मला पार्लिमेंट मध्ये जाऊन ना मंत्री बनायचंय. काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही नाही, बोला बोला. मिस्टर कबीर, आप अगर चाहे तो आज सीट क्लेम कर सकते. सीट अवेलेबल है. सीट अवेलेबल है? क्या बात कर रहे हो सर. सर थैंक यू सो मच सर. कबीर दादांना सीट मिळाली. कबीर दादांना सीट मिळाली. सर वो मैं एक्चुअली मुंबई से हूँ, तो वो हॉस्टल अकोमोडेशन भी. आपके हॉस्टल की कंफर्मेशन के लिए आपको थोड़ी देर में कॉल आ जाएगा. ओके. बाकी डॉक्यूमेंट्स आपको मेल करने होंगे. हाँ सर, मैं अभी भेजता हूँ सब डॉक्यूमेंट्स. थैंक यू. ओके. सॉरी राधा, मला माहित नाही मी बरोबर आहे का चूक करतोय, पण तुझं प्रेम मिळवायचा दुसरा काही उपाय नाही सापडत आहे मला. ला 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 ला, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय जेव्हा बघतीस तू माझ्याकडं. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. ओ पिंकी ताई,
प्लीज जरा शांत बसा आणि मलाही शांत बसू दे प्लीज. हो शांत बसू नका, उठा नाचा गोंधळ घाला मज्जा करा. आपले कबीर दादा ना मंत्री होणार आहेत, मंत्री. पिंकी ताई, तुमचं जरा डोकं फिरलंय का? अहो नाही खरंच, त्यांचे ना मोठे मोठे होल्डिंग्स लागणार आहेत. सगळ्या रस्त्यावरती त्यांचे पुतळे असणार आहेत. सगळ्या रस्त्याला त्यांचीच नावं दिली जाणार आणि मिरवणुकीत ना सगळ्यात पुढे मीच उभी राहणार आहे. हे बघा अशी आणि घोषणा देणार, येऊन येऊन येणार कोण? कबीर दादाशिवाय आहेच कोण? कबीर दादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है. पिंकी ताई, काय बावळटपणा चालवलाय हा तुम्ही? अहो खरंच दादानी सांगितलं, मनसे नाही सांगत आहे. अहो त्यांना ना दिल्लीवरून फोन आला होता. हा हो, मग तुम्ही जा ना त्याच्या बरोबर, कारण मला इथे शांतता हवी आहे. तुम्हाला ना कळणारच नाहीये. आणि तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे कबीर दादा मंत्री झाले ना तर सर्वात जास्त वाट माझीच वाढणार आहे. कसं आहे, मी माझ्या ताईची सेक्रेटरी आहेत ना, मग सगळीजण मलाच प्रॉब्लेम सांगतात. मग मला कोणी प्रॉब्लेम झाला ना, मी लगेच कबीर दादांना सांगणार. मी त्यांना लगेच फोन करणार, हॅलो कबीर दादा ऐका ना, अहो आमच्या साईत ना पाण्याची पाईपलाईन फुटले, जरा नवीन पाईपलाईन टाका ना. मग कबीर दादा नवीन पाण्याची पाईपलाईन टाकणार. लगेच सांगणार, कबीर दादा गटाराची पाईपलाईन फुटले, नवीन टाका ना. लगेच नवीन टाकली जाणार. आणि ह्यांना ना कौतुकच नाही. माझ्या साईत जाऊन सांगते, हा माझे कबीर दादा मंत्री होणार आहेत. हॅलो हेलो मिस्टर कबीर, मे आय नो हु इज दिस? आई एम फ्रॉम JK मेडिकल कॉलेज दिल्ली, एडमिशन डिपार्टमेंट. कबीर, वो तो नहीं है घर पे, पर आप मैसेज दे सकते हैं. उनसे कहिएगा उनकी दिल्ली में हॉस्टल की अरेंजमेंट हो गई है, इतना मैसेज दे दीजिए, वो कभी भी आ सकते हैं. हेलो. हेलो मिस्टर कबीर. यस, कबीर स्पीकिंग. हाँ मिस्टर कबीर सुनिए, आपके हॉस्टल की अरेंजमेंट दिल्ली में हो गई है, आप कभी भी आ सकते हैं. ओ, हो गया. थैंक यू सो मच सर. मैं जल्द से जल्द दिल्ली पहुंचता हूँ. थैंक यू वेरी मच सर. नो सर, इट्स ऑल बिकॉज ऑफ यू सर. एंड आई हैव मेल ऑल द डॉक्यूमेंट सर. थैंक यू वेरी मच. कबीर, कबीर, हे काय ऐकतेय मी? काय नाही, हो बाजूला. राधा प्लीज सोड. बघितलंस कबीर, नियतीच्याही मनात हेच आहे की तू जाऊ नये. नियतीच्या मनात असून काय उपयोग? तुला तर असंच वाटतंय ना की मी जावं म्हणून. कारण जर तसं नसतं ना तर तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतंस राधा. कोणता प्रश्न? हम आपके है कौन? कबीर प्लीज, माझेही प्रॉब्लेम्स असू शकतात. कबीर सर, देवा सरांनी दिल्लीचे तिकीट पाठवले. थँक्यू. देवा कसला ग्रेट आहेत. फक्त थोड्या वेळापूर्वी त्याला सांगितलं आणि लगेच त्याने दिल्लीचे तिकीट्स मॅनेज केले. चला आता माझी निघायची वेळ झाली, तयारीला लागतो. आणि हो, आता तुला माझ्या प्रश्नांचा त्रास नाही होणार. राधा, अजून एक शेवटची इच्छा. आज रात्री थोडा वेळ भेटूया, शेवटचा.